सुरक्षा राखण्याकामी सहाय्यकारी दल म्हणून काम करणे हे होमगार्ड संघटनेचे प्रमुख कर्तव्य आहे। परंतु शांतता व सुव्यवस्था कामी सहाय्यकारी दल म्हणून काम करण्याव्यतिरिक्त इतरही बरीचशी कर्तव्ये या दलाला पार पाडावी लागतात व त्याबाबतची तरतूद मुंबई होमगार्ड नियमामध्ये करण्यात आली आहे। त्यानुसार अग्निशमक विमोचन परिस्थितीत, भूकंप, वादळे वगैरे परिस्थितीमुळे निर्माण होणारी आपत्कालीन परिस्थिती अशा निरनिराळ्या प्रकारच्या परिस्थितीच्या वेळी होमगार्ड संघटना कार्यरत केली जाते। आपत्कालीन अथवा संपकालीन परिस्थितीमध्ये समाज स्वस्तासाठी जीवनावश्यक सेवा चालू ठेवणे व तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा अबाधित ठेवणे याबाबत होमगार्ड संघटनेला जबाबदारी उचलावी लागते। तर डहाणू पथकातील होमगार्ड कृष्णा गडंग याचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे। डहाणू पथकातील 30 वर्षीय होमगार्ड कृष्णा नरेश गडंग याचे अल्पशा आजाराने 16 नोव्हेंबरला दुःखद निधन झाले। तर डहाणू येथील धाणेवरी खडकीपाडा येथे राहणारा होता। त्याची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे डहाणू पथकातील होमगार्ड आणि अधिकारी यांनी सर्व एकत्र येऊन स्वतःच्या खिशातून पैसे गोळा करून त्यांना आर्थिक मदत म्हणून 32,550 रुपये एवढी रक्कम त्याच्या आईवडिलांना दिली। तसेच गावातील सरपंच, सदस्य आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत ही रक्कम देण्यात आली। तो होमगार्ड कर्मचारी पोलीस खात्यात पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून आपले कर्तव्य बजावत असतात। परंतु अशा वेळी होमगार्ड कर्मचाऱ्याला अपघात किंवा दुखापत होतो तेव्हा कधी कधी होमगार्ड दगावतो। अशा वेळी शासन अशा होमगार्ड कर्मचाऱ्यांवर योग्य ते लक्ष देत नाही। शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे अशी मागणी होत आहे। तर कधी दुखापत किंवा काही घटना घडली तर त्यावेळी होमगार्ड पथकातील कर्मचारी स्वतःच्या खिशातून एकत्र येऊन त्या दगावलेल्या होमगार्डला किंवा त्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करत असतात। तर शासनाने अशावेळी आर्थिक मदत करणे गरजेचे व आवश्यक आहे। याची शासनाने दखल घेतली पाहिजे अशी होमगार्ड कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे। न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान, डहाणू।